झी 24 तास एक पाऊल पुढे। देशामधले लोकप्रतिनिधी स्वच्छ आणि जबाबदार असावे ही प्रत्येकाचीच अपेक्षा आहे। अपेक्षेला आता सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यक्षात आणण्याचा आदेश काढलाय। गुन्हेगारी स्वरूपाची 2 वर्षांपर्यंतची शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींची पदं कायम राहणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितलंय। गुन्हेगारी आणि राजकारण आता एकत्र नांदणं अशक्य। दोषी आमदार खासदारांचं सदस्यत्व रद्द होणार। जेलमधून निवडणूक लढवण्यावर येणार बंदी। सुप्रीम कोर्टाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना जोरदार झटका दिलाय। जर तुमच्या आमदार किंवा खासदारानं गुन्हा केला असेल आणि जर त्याला 2 वर्ष किंवा त्याहून अधिकची शिक्षा झाली तर त्यांचं सदस्यत्व आता रद्द होणार आहे। सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय लोकप्रतिनिधींना तात्काळ लागू असणार आहे। सुप्रीम कोर्टानं लोकप्रतिनिधित्व कायद्यालाही प्रभावहीन करून टाकलंय। या दोषी खासदारांच्या बाजूने जर सुप्रीम कोर्टात निकाल लागला तरच त्यांचं सदस्यत्व त्यांना परत मिळवता येणार आहे। तुर्तास ज्या नेत्यांनी शिक्षेविरोधात अपील केलंय त्यांना या निर्णयातून वगळण्यात आलंय। Virtue shall be recognized in public life, and corruption and criminalities and weaknesses and meanness shall be put down, mercilessly put down. It's a beginning to clean up administration, and court is entirely for the people who want to clean up administration. कोर्टाच्या निर्णयानंतर कैदेत असलेल्या नेत्याला मतदान करण्याचा अधिकारही नसेल। एवढंच नाही तर त्यांना निवडणूकही लढवता येणार नाहीये। जेलमध्ये गेल्यावर या नेत्यांना निवडणुकीसाठी अर्जही भरता येणार नाहीये। राजकीय पक्ष या बाबतीत बोलताना सावध भूमिकेत दिसतायत की जैसे ही आप कन्विक्ट होते हैं अगर तो आप इलेक्शन नहीं लड़ सकते, लेकिन आप सिटिंग एमएलए या एमपी हैं तो आपकी अपील मंजूर हो गई तो आप एमपी एमएलए रह सकते हैं। इस पर काफी गंभीर सवाल उठ रहे थे। इसको कुछ लोगों ने डिस्क्रिमिनेशन का भी विषय बताया था। अब कोर्ट ने इसको कैसे ट्रीट किया है इसका अध्ययन करने के बाद हम टिप्पणी करेंगे। राजकीय पक्षांनी काहीही भूमिका घेतली तरी देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं देशातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना संसदेत येण्याचा मार्गच बंद करून टाकलाय एवढं मात्र नक्की। रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, नवी दिल्ली। झी 24 तास एक पाऊल पुढे।